आज आम्ही सगळे मिळून जांभळं खायला आणि करवंद खायला डोंगरामध्ये गेलेलो आहे. तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो. हा डोंगर आहे बुदलमुखचा आहे. बुदलमुख आमच्या दिदीचं गाव आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही कणी डोंगरावर चढताना कणी उजव्या साईडला आम्हाला जांभळाचं झाड दिसलं. मग ते छोटंच झाड होतं आणि जांभळं पण एकदम कमी प्रमाणात लागलेली आहेत. पण जांभळं एवढी गोड होतीत कणी साखरेसारखी एक नंबर खतरनाक आणि लजिष्ट होतीत. मग सगळी आमची गँग मिळून कणी आम्ही इथं डोंगरामध्ये आज करवंद खायचं होतं आम्हाला आणि जांभळं पण खायची होती त्यासाठी आलो. मग सगळ्यात पहिल्यांदा जांभळ खाऊन झाल्यानंतर मंदिरात आला. मग इथं नंदी महाराजांची मूर्ती आहे. हे मंदिर सिद्धोबा आहे. निप्पाणी तालुक्यात बुदलमुख गावामध्ये आहे आणि गणपतीची मूर्ती पण आहे. आणि लगेच इथं कणी सिद्धोबा मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये आलं असं की प्रसन्न वाटते. खूप असं डोंगरामध्ये वसलेलं मंदिर आहे आणि इथं लिंग आहेत बघा, 3 लिंग आहेत आणि खूप भारी वाटते. इथं एवढा गारवा आहे कणी एक नंबर खतरनाक असं डोंगराच्या ह्याच्यामध्ये आहे. तर इथून तुम्ही व्ह्यू बघू शकताय. मंदिराच्या वरून बघा तुम्ही, डोंगरावरून हा व्ह्यू घेतलेला आहे. व्ह्यू खतरनाक वाटतोय. तुम्ही एकदा अवश्य इथे भेट देऊ शकताय. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खतरनाक वाटते. त्यानंतर वरती आलाव कळसाच्या तिथं सगळी गँग मिळून आलाव. कळसावर पण भारी वाटते. हा कळस आहे बघा मंदिराचा, एक नंबर खतरनाक असं मंदिर आहे. तिथून तुम्हाला दाखवतो. मंदिराच्या बरोबर ह्या डोंगरामध्ये विहीर आहे. ह्याला कणी 12 महिने पाणी असतं. एवढ्या डोंगरामध्ये विहीर असून ह्याला पाणी एवढं चविष्ट असतं. हे विहिरीचं एक नंबर खतरनाक पाणी असतं. मग तिथून कणी खाली आम्ही आलाव. आम्हाला करवंद काढायची होती आणि ही लाल लाल फुलं तुम्ही बघू शकता कसली खतरनाक वाटायला आल्यात. लाल म्हणजे एवढ्या उन्हात पण ही फुलं कसली दिसायला आल्यात, एक नंबर खतरनाक. मग तिथनं जरासं खाली आलो. पादुका आहे. पादुक्याजवळ कणी इथं कणी आम्हाला करवंद्याच्या जाळ्या गाठ पडल्या. मग तिथं कणी आम्ही थांबलो. ह्याची काटले असतात पण काटं देणारीच फळं एकदम गोड असतात. करवंद तुम्ही बघू शकता थोडी 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 आहेत. मग अशी ह्या डोंगरामध्ये ह्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्हाला खूप एन्जॉय करायचा होता म्हणून आम्ही आज आलो होतो. 1 डे ट्रिप आणि आमचं बुदलमुख दिदीचं गाव पण आहे. त्यानंतर आम्ही अशी जांभळं काढली. मन्यानं आमच्या कॅमेरा धरला आहे. तेजू माणसे आम्ही गाडीवरून आलो आहे आणि दिदी ते आमच्या चालत त्या तिथं पायऱ्या, त्या पायऱ्यावरून चालत यायला लागतात. तर तुम्ही जांभळं बघू करवंद बघू शकता कसली खतरनाक करवंद आहेत. हे बघा हातात एकदम अशी लजिस्ट लागाल्यात, खायला पण खतरनाक वाटायल्यात. मग मन्या पण आमचा खायला आला आणि इथं तेजू पण खायला आल्या. मग इथं जांभळं खाऊन झाल्यानंतर मग जरा पुढं जाऊया म्हटलं. तिकडं पुढं पण जाळ्या होत्या. मग मला कणी हे पानाचं तयार करायचं होतं बघा. ह्याला कणी करवंद ठेवण्यासाठी हे खास तयार करावं लागते. पण हे कणी काय होईना, ह्याला लिंबाच्या काढ लागतात. मग इथं लिंबाचं झाड काय मला जवळ गावलंच नाही. मग कसं बसं हे तयार करण्याचा प्रयत्न करत होतो पण तयार काय करायला येईनाच लवकर. मग थोडंफार असं मोडकं तोडकं केलं तर हे काय टिकलं नाही. पण आमची ईश्वरी आहे की नाही आमची भाची, तिला करायचं तिने एकाच पानाचं केलं तर खतरनाक केलं तर मी पण करू शकतोय. पण ह्याला कसं, ह्याला लिंबाच्या काड्या लागतात वाळलेल्या. त्यामुळे इथं काय लिंबाच्या काड्या नव्हत्या त्यामुळे काय हे सक्सेस झालं नाही. राहू दे म्हटलं असंच धरूया आणि कणी करवंद काढूया म्हटलं. करवंद तुम्ही पण खालाय का कमेंट करून सांगा लागते. करवंद ही फक्त मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मिळतात आणि काल पाऊस पडल्यामुळं आज करवंद पिकलेली खतरनाक. पाऊस जेवढा पडेल तेवढं पिकतात आणि जांभळं पण पिकलेली. त्यामुळं कणी काय सांगूच नकोस, हा विषय हार्ड झालता. कारण की ही मजा कुठं शहराबिरातमध्ये मिळत नाही. ही फक्त गावाकडेच मजा मिळत्या. त्यामुळे हे हातात बघा हे केले, हे पानाचं तयार करावं लागतं. यात कणी करवंद एकदम सेफ राहतात. आणि इथं पायऱ्या आहेत. तुम्हाला जर करवंद खायचं असेल तर तुम्ही बुदलमुख सिद्धोबा मंदिराजवळ कणी तुम्ही येऊन करवंद खाऊ शकता. इथं करवंद काय केवढी पाहिजे तेवढी आहेत. आणि आज आम्हाला आम्ही जवळपास कणी अर्धी कॅरेपॅक आम्ही करवंद काढल्यात आणि म्हटलं इथं थोडी काढलीत आणि इथं जरा जाऊया म्हटलं खाली आणि दुसरी ठिकाणी जाऊया. मग आलाव. हे बघू शकता करवंद कशा आहेत. एक एक झाडाला कणी एकदम गोड असतात आणि एक एक झाडाला जरा आंबट असतात. मग इथनं निघलाव बघा खाली आणि पादुकेजवळ आलाव. पादुका म्हणजे तिथं सुरुवातीला कणी मंदिराच्या अगोदर तिथं पादुका आहे. तिथे एक छोटं मंदिर आहे आणि वरती सिद्धोबाचं आहे आणि त्याला लागूनच पवनचक्की आहेत. परत काळूबाईचं मंदिर पण आहे. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या झाडाची करवंद दाखवतो. हे आमच्या ताईसाहेबांनी बघा कसं केले, हे ईश्वरीने तयार केले आणि हे असं हे भरलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवतो इथं प्रसादासाठी कणी अशा चुली वगैरे बांधलेल्या असतात. म्हणजे पूर्ण भिंतीमध्ये चूल केलेले आहेत. तरी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते. आवडला असेल तर फॉलो करा लागते. सपला विषय. जय हिंद, जय महाराष्ट्र.